श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. 26 फेब्रुवारी बुधवार महाशिवरात्रीच्या पावन दिवशी शिवलिंगी पेंडीवरून ही गुप्त वस्तू आपल्या घरी अवश्य घेऊन या. एवढा धन पैसा येईल की अनुभवून हैराण व्हाल. महादेवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनात भरपूर अपार उन्नती करू लागाल. भक्तो, सनातनी धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष व खास महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचे पावन पर्व साजरे केले जाते आणि या वर्षाची महाशिवरात्री येत्या 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की श्री महादेव आणि श्री पार्वती मातेचा विवाहही याच दिवशी झाला होता. भक्तो, बोलले तर हे जाते की श्री महादेव शिवशंकर याच दिवशी या सृष्टीवर प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले होते. याच दिवसापासून सृष्टीचीही निर्मिती झाली होती आणि यावेळीची महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारी 2025ला सकाळी 11:08 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 राहील. बघतो, सर्वप्रथम महाशिवरात्रीचा अर्थ काय होतो हे जाणून घेऊ. महा म्हणजे महान. शिवरात्रीचा अर्थ होतो महादेव शिवशंकरांची रात्र, अर्थात शिवशंकरांची महान रात्र. ही यासाठी शुभ मानली जाते कारण की असे बोलले जाते की या दिवशी कोणत्याही व्यक्तीने श्री महादेवांची थोडी जरी पूजापाठ साधना क्रिया केली तर त्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक मनोवांछित इच्छा अतिशीघ्रतेने अवश्य पूर्ण होते. त्या व्यक्तीच्या कष्टांची समाप्ती होते आणि व्यक्तीच्या जीवनात धनसंपत्तीचे आगमन होण्यास सुरुवात होऊन जाते. बघतो, जर तुम्ही इच्छित आहे की श्री महादेवांची अपार कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर बनून राहावी तर या व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन दृढ विश्वासाने अगदी लक्षपूर्वक पाहत राहा. आज आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन महादेवांना नेमकं काय अर्पण करायचे आहे आणि तेथून परत माघारी काय घेऊन यायचे आहे, जेणेकरून की तुमच्या घराची गरिबी, दारिद्र्यता, त्रास, पीडा, समस्यांच्या परेशानी कायमच्या समाप्त होऊन जातील आणि त्याचसोबत दुसरीकडे तुमच्या घराची सुख समृद्धी, यश, वैभव व ऐश्वर्याची तुम्हाला प्राप्ती होईल. बोलले गेलेले आहे की देवांचे देव महादेव जर कोणाही व्यक्तीला आपला आशीर्वाद देतील तर त्या व्यक्तीचा साक्षात काळही येऊन काहीच बिघडवू शकणार नाही. तर पहा भक्तो, तुमच्या जीवनामध्ये किती मोठ्या समस्यांच्या अडचणी असोत, किती मोठा त्रास असो, मानून चला की कोणती धनाची समस्या आहे, तुम्ही नोकरीच्या प्राप्तीसाठी दरदर भटकून हैराण झालेले आहात, तुमच्या शत्रूंनी तुम्हाला घेरलेले आहेत, संतान, मूलबाळांची तुम्हाला प्राप्ती होत नाही, तर एका गोष्टीचे ध्यान ठेवा. महाशिवरात्रीचा हा पावन दिवस हा एक असा दिवस असतो ज्या दिवशी कोणीही व्यक्ती जर थोडाही उपाय करतो, महादेवांची साक्षात पूजा करतो, तर त्या व्यक्तीची किती मोठे मनोवांछित इच्छा का नसो, किती मोठे त्रास, कष्टपीडा का नसो, तर ते सर्व समाप्त होऊन जातात आणि त्याची मनोवांछित इच्छा नक्कीच पूर्ण होतात. तसेच बघतो, मानून चला की तुमच्यावर कोणता दोषांचा प्रभाव सुरू असेल, जसे की शनिदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष किंवा मग कोणताही दोष लागलेला असेल, तर तुम्हाला शिवरात्री दिवशी थोडीशी पूजा करायची आहे आणि तुमचे सर्व दोष पण तत्काळ समाप्त होतील आणि तुमच्या सर्व समस्यांचा अंत होईल आणि तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे जे बंद झालेले होते त्याचे येण्यास तत्काळ पुन्हा सुरुवात होऊन जाईल. आणि हे समजून चला की यापुढे आता तुमच्या जीवनात कोणती अडचण राहणारच नाही व येणार सुद्धा नाही. बस बघतो, या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत तुमच्या फायद्यासाठी अवश्य पाहत राहा. तर पहा बघतो, महाशिवरात्रीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला नक्कीच माहिती असल्या पाहिजे. कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही श्री महादेवांच्या समोर त्यांची पूजा करण्यात जात आहात तर हे लक्षात असू द्या की जर तुम्ही कोणती चूक करता तर महादेव तुमच्यावर रुष्ट होऊ शकतात आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने पूजा केलीत तर साक्षात श्री महादेव तुम्हाला त्या क्षणी शुभ आशीर्वाद देतील आणि त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये पुन्हा कधी कोणतीच समस्या येणार नाही. तुम्हाला मी एक एक करून त्या सर्व गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अगदी ध्यान देऊन बारकाईने समजून घ्या. बघतो, हे जेवढे पण उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे ते शिवमंदिराचे उपाय असणार आहे. तर पहा, कधी कधी होते काय की बरीचशी लोक हे विचारतात की दादा, आमच्या घरी शिवलिंग आहे तर काय आम्ही आमच्या घरी पूजा करू शकत नाही का? तर याचे उत्तर आहे नाही. तुम्हाला या दिवशी तरी मंदिरात जावेच लागेल, कारण की मंदिरातील जे शिवलिंग असते आणि जे तुमच्या घरातील जे शिवलिंग असते या दोघांमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक असतो. तो असा की जे शिवमंदिरातील शिवलिंग असते बघतो त्याची जी जागृत ऊर्जा असते ती तुमच्या घरातील शिवलिंगापेक्षा करोडोंच्या पटीने सर्वात अधिक असते. यामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा असते की ज्याच्यासमोर तुम्ही जरी थोडीशी पूजा करता तर त्या क्षणी तुरंत तुम्हाला त्याचे तेज प्राप्त होते
आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी तुमच्यापासून दूर निघून जातात. तर या महाशिवरात्रीच्या पावन पर्वात, जे की बुधवारी 26 फेब्रुवारीला आहे, या दिवशी जर तुम्ही शिवमंदिरात जाऊन श्री महादेवांची पूजा आराधना करता, तर मानून चला बघतो, तुमच्या जीवनामध्ये कधी कष्ट येऊ शकत नाही आणि पूर्ण वर्षभर तुमच्या घरात धनधान्य आणि अन्नाचे भंडार भरभरून बनवून राहील. तर तुम्हाला शिवमंदिरात काय काय घेऊन जायचे आहे ते कुठेतरी कॉपी पेन घेऊन लिहून ठेवा, कारण की तुम्ही यात जरी एकही चूक करता तर तुमची पूजा संपन्न मानली जाणार नाही. आणि अशी संधी बघतो फक्त वर्षातून एकदाच प्राप्त होत असते. आणि या महाशिवरात्रीत बरेचसे योगही जुळून येत आहेत, जसे की राजयोग आहे, धनयोग, शिवनामक योग व सिद्धीनामक योग, अमृत योग, पंचांग योग, अशा प्रकारचे एकूण 18 योग बनत आहे. आणि यांचा फायदा जर तुम्ही करून घेतलात तर मानून चला की तुमच्या जीवनाच्या सर्व समस्या तिथल्या तिथेच कायमच्या समाप्त होऊन जाते. या तर मग बघतो जाणून घेऊयात. सर्वात पहिली वस्तू जी तुम्हाला महादेवांसाठी 26 तारीखला घेऊन जायची आहे ती म्हणजे पाणी. बरीचशी लोक विचारतात की दादा, पाणी तर शिवमंदिरातही मिळते, तेथील चालेल का? तर बघतो, तेथील पाणी तेव्हाच अर्पण करावे जेव्हा तुम्ही इतर दिवशी अचानक कुठे बाहेरच्या बाहेर शिवमंदिरात जात असाल, परंतु या दिवशी आपल्या घरातीलच ताजे पाणी घेऊन जावे. आता असे का? तर हेही समजून घ्या बघतो. घरातील पाणी यासाठी घेऊन जावे कारण की तुमच्या घरातील पाण्याचा वापर केल्याने त्या पाण्याद्वारेच तुम्ही श्री महादेवांशी जोडले जाणार आहात. आणि त्या पाण्याला अर्पण करता करता जसे तुम्ही तुमच्या समस्यांना श्री महादेवांना सांगू लागाल, तर त्या समस्या तेथे जागृत स्वरूपात स्वीकारल्या जाऊन त्या संपण्यास फार मोठा मार्ग मिळतो. त्यामुळे घरातीलच ताजे पाणी घेऊन जावे. आता सर्वात महत्त्वाचे, जे पाणी तुम्ही घेऊन जाणार आहात त्यामध्ये गंगाजलाचे काही थेंब अवश्य टाका, कारण की गंगाजल घातल्याशिवाय तुमची पूजा संपन्न मानली जाणार नाही, खास करून महाशिवरात्रीच्या दिवशी. दुसरे महत्त्वाचे, तुम्हाला 3 पानांचे बेलपत्रही घेऊन जायचे आहे. हे बेलपत्र खूपच शुभ असते, कारण की यात ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा वास असल्याचे मानले जाते आणि हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. तिसरे महत्त्वाचे, सफेद रंगाची फुले. सफेद पांढऱ्या रंगाची फुले श्री महादेवांना अर्पण केली जातात, कारण ही महादेवांना अतिप्रिय आहे. पण ध्यानात असू द्या की या फुलांत केतकीची फुले मात्र नेऊ नका, कारण की केतकीला महादेवांनी श्राप दिला होता. जेव्हा तिने ब्रह्मदेवांच्या खोटे बोलण्यात केतकीने ब्रह्मदेवांना साथ दिली होती आणि महादेवांना हे समजताच महादेवांनी क्रोधित होऊन तिला श्राप दिला होता. तसेच बघतो, सफेद चंदन महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन जाणे अनिवार्य असते. आणि हे ध्यानात असू द्या की जर तुम्ही महादेवांना दूध अर्पण करण्यास घेऊन जाणार असाल तर हे दूध एकदम ताजे कच्चे दूध असले पाहिजे, शळ दूध असता कामा नये. आता तुम्हाला अजून काय काय न्यायचे आहे तर पहा. जर तुम्ही इच्छित आहे की तुमची प्रत्येक मनोवांछित इच्छा पूर्ण व्हावी, तर एक छोटीशी डब्बी अथवा डबा घ्या, त्यात थोडीशी काळी मिरी भरून घ्या. तसेच एक छोटासा लाल कपडा अथवा पोटली घ्या, त्यात लवंग, भीमसेनी कापूर व वेलची यांना त्या कपड्यात ठेवून त्या पोटलीस कलाव्याच्या धाग्याने बांधून अथवा गुंडाळून आपल्या खिशात ठेवून घेऊन जायचे आहे. बस फक्त एवढ्याच वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहे आणि अगदी कोणत्याही शिवमंदिरात येत्या 26 तारीखला घेऊन जायचे आहे. आता तुम्हाला पूजा कशी करायची आहे हे समजून घ्या. जेवढ्या पण वस्तूंना सांगितले आहे त्यांना शिवमंदिरात घेऊन जायचे आहे आणि परत माघारीही घेऊन यायचे आहे. पण कसे व कोणत्या विधीनुसार ते जरा ध्यानपूर्वक समजून घ्या. तर सर्वात प्रथम आपणास इथे मी सांगू इच्छितोय की 26 तारीखला मंदिरात जाण्यापूर्वी हे लक्षात असू द्या की या दिवशी तुम्ही काळ्या अथवा निळ्या रंगाची वस्त्रे धारण करू नये, नाहीतर महादेवांच्या क्रोधाचे भागी बनाल. लाल, भगवा किंवा सफेद वस्त्रे धारण करावी. तर मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला घरून आणलेले तांब्यातील पाणी शिवलिंगावर एक पातळ धारेप्रमाणे अर्पण करायचे आहे. थोडे पाणी तांब्यात शिल्लक ठेवायचे आहे. आणि आता तुम्हाला महादेवांना चंदन लावायचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर 3 पानांचे बेलपत्र ठेवायचे आहे आणि यानंतर श्री महादेवांना सफेद फुले अर्पण करायचे आहे. तुम्हाला बस एवढेच करायचे आहे. आता पुढे एवढे केल्याच्या नंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही जी काळ्या मिरीची डबी घेऊन गेलेले आहात त्या डबीला शिवलिंगावर जे थेंब थेंब पाणी पडत आहे, ती जी धार आहे त्याच धारेला तुम्ही या डबीचा स्पर्श करून घ्यायचा आहे आणि तुमच्या खिशात पुन्हा ठेवायचे आहे. आता जी लाल पोटली घेऊन आलेले आहात ज्यात लवंग, कापूर व वेलची आहे, त्या कपड्याच्या पोटलीसही असे स्पर्श करून घ्यायचे आहे व शिवलिंगी पिंडीलाही स्पर्श करून तुमच्या खिशात परत ठेवायचे आहे. आता तुम्हाला करायचे काय आहे की तुमच्या हातातील तांब्यात जे थोडे पाणी शिल्लक ठेवलेले आहे, जे की मी तुम्हाला सुरुवातीस अर्पण करताना
थोडेसे तांब्यात शिल्लक ठेवण्यास सांगितले होते. त्यात शिवलिंगाच्या पिंडीवरील खालच्या बाजूस अभिषेकानंतरचे जे वाहून जात असलेले अभिषेकाचे पाणी आहे त्याचे 2-4 थेंब तुमच्या हातातील तांब्यातील पाण्यात मिसळून घ्यायचे आहेत. भक्त बोलले जाते की शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जे पण पाणी अर्पण केले जाते ते अमृतासमान बनत असते आणि कित्येक देवी देवता या दिवशी शिवलिंगाच्या चारही बाजूस अदृश्य रूपात अस्तित्वात असतात, जेणेकरून की शिवलिंगावरून पडत असलेले पाणी ते ग्रहण करू शकतील. एवढे पवित्र असते हे शिवलिंगा पिंडीवरून पडत असलेले पाणी. आता या तिन्ही वस्तू घेऊन महादेवांना नमस्कार करून आपल्या घरी परत माघारी यायचे आहे. वाटेत कोणा दुसऱ्या ठिकाणी अथवा कोणा दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. आपल्याच घरी सर्वप्रथम निघून यायचे आहे. घरात येताच हे तांब्यातील पाणी तुमच्या घरातील सर्व सदस्य मंडळींवर थोडे थोडे शिंपडून घ्यायचे आहे. घराच्या मुख्य दरवाजात आणि घरातील सर्व कानाकोपऱ्यातही शिंपडायचे आहे. बस एवढेच तुम्हाला करायचे आहे. आता मानून चला की पूर्ण घरातील सर्व प्रकारच्या औदसीचा आता नाश झालेला आहे. पूर्ण वर्षभर आता घरात कोणत्याच नकारात्मक शक्ती वास करू शकणार नाही. कोणतीच काळी जादूटोणा क्रिया तुमच्या घरावर आता प्रभाव करू शकणार नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा येईल. यानंतर ही जी काळी मिरीची डबी आहे तिला आपल्या पूजाघर मंदिरात ठेवून द्या आणि जेव्हा पण तुम्ही पुढे भविष्यात कधी कोणत्या खास कामासाठी बाहेर पडाल तेव्हा यातील एक काळ्या मिरीचा दाणा घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील चौकटीत ठेवून त्याला पायाने ओलांडून पुढे निघून जा. मानून चला की पुढे तुमच्या कामात जर कोणत्या बाधा येणाऱ्या असतील तर त्या सर्व बाधांच्या समस्या श्री महादेवांच्या आशीर्वादाने आपोआपच बाजूला होतील आणि तुमच्या त्या कार्यात तुम्हाला यश प्राप्ती निश्चितच होईल. आणि ही जी लाल पुटली आहे तिला तुम्ही तुमच्या धनपेटी, तिजोरी, तुम्ही जेथे पण पैसे दागदागिने ठेवता तेथील स्थानी कपाटात वगैरे ठेवून द्यावी. याने तुमच्या जीवनात पैसे, धन खेचण्याचे जे पण मार्ग बंद झालेले होते ते खोलले जाऊन धन पुन्हा येण्यास सुरुवात होईल. घराला बरकत येईल आणि घरातील लक्ष्मीचा स्थायी रूपात वासही होईल. बघतो येथे हे जेवढे पण उपाय तुम्हाला मी इथे सांगितलेले आहे ते सर्व उपाय आपल्या वास्तुशास्त्रांच्या अनुसार, धर्मशास्त्रानुसार सिद्ध असलेले सांगितले गेलेले आहे. यांना तुम्ही दुर्लक्षित करू नका. महाशिवरात्रीच्या पावन पर्वात यांना अवश्य करा आणि सुखी राहा. फक्त आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.